विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांना लाईन आणि प्लेन हा टॉपिक अवघड वाटतोय. तुम्हाला पण जर हा टॉपिक अवघड वाटत असेल, तर सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी विचारणार आहे. तुम्हाला डिटर्मिनंट काढता येतो का? पहिली रिक्वायरमेंट. तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन फास्ट जमली पाहिजे. दुसरी रिक्वायरमेंट, तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा पटपट सॉल्व्ह करता आले पाहिजेत. अरे पण या सगळ्या रिक्वायरमेंट सोप्याच आहेत ना. मग जर तुम्हाला डिटर्मिनंट परफेक्ट काढायला जमलं, तर आपले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे? √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती आहे. आता फक्त तुम्हाला इथं वापरायचं आहे. टॉपिक मोठा आहे, पण 10 मार्क आहेत आणि त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट सीईटी साठी सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण वेक्टर, लाईन, प्लेन मिळून 10 प्रश्न सीईटी देतात म्हणजे 20 मार्क आणि वेक्टर, लाईन, प्लेन मिळून 22 मार्काला बोर्डच्या एक्झाम मध्ये. वेक्टरचं लेक्चर तुम्ही बघितलंय आणि वेक्टर आतापर्यंत तुम्ही फिनिश सुद्धा केला असेल. आपल्या प्लेलिस्ट मधून तुम्ही वेक्टरचे 11 व्हिडिओ बघितले का मला सांगा. नसेल असेल बघितला असेल तर कॉमेंट मध्ये येस म्हणा. आणि मी तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन त्याच्यात तुम्हाला मी सांगू का ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सांगायचं होतं. तेही तुम्हाला आपल्या प्लेलिस्ट मधून कव्हर करायचं आहे. 7, 8, 9 मिनिटाचा व्हिडिओ बरं वाटतं ना ऐकायला. 9 मिनिटाच्या व्हिडिओत एक थेरम कंप्लीट होतोय, तेही व्यवस्थित समजतंय. आलं लक्षात? कमी वेळेत तुमचे ते थेरम, वेक्टर आणि कुठलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे कंप्लीट करायचे आहेत. मग सुरुवात करूया आपण. आता मी तुम्हाला माझी मोठी रिक्वायरमेंट काय सांगितली, की तुम्हाला काढता आला पाहिजे डिटर्मिनंट. ओके. बरं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला पटपट घ्यायचंय बरं का. तेव्हा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार नाहीये. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सांगतो लक्षात घ्या, की आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ओके. हे लाईनचं इक्वेशन आहे. मग त्यातलं ए बार म्हणजे काय सांगतो, की ही जी लाईन आहे, ती ज्या पॉइंट मधून पास होते त्याचा पोझिशन वेक्टर असतो ए बार. हे लक्षात आलं. आणि ती ज्याला पॅरलल असते तो तुमचा बी बार म्हणूया आपण. ओके. बी बार. मग बी बार मध्ये ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात त्या डायरेक्शन रेशोच्या असतात व्हॅल्यू. ओके. आणि ए बार म्हणजे तो पॉइंट. पण याला काय म्हणायचं? वेक्टर इक्वेशन. मग समजून घ्या. आता हा पॉइंट बरं का. आता लाईन याच्यातून पास होते. हा पॉइंट आहे x1, y1, z1. ओके. आणि या लाईनचे डायरेक्शन रेशोज ए, बी आणि सी आहेत. तर हिचं कार्टेशियन इक्वेशन असं येतं, की x मायनस x1 तो ए मधला पॉइंट डिवाइड बाय ए that equals to y minus y1 upon b and that equals to z minus z1 upon c. तुमच्या लक्षात आलं का? वरचं इक्वेशन कसलं आहे? वेक्टर इक्वेशन. खालचं इक्वेशन कसं आहे? कार्टेशियन इक्वेशन आहे. समजून घ्या. मला अजून एक लाईन दिली असेल तर मी असं लिहू शकतो. दुसरी लाईन आहे बरं काही. इथं A1 खाली A2. मग y मायनस इथं y2 खाली मी B2 लिहितो. Z मायनस Z2 मी इथं C2 लिहिणार आहे. ओके. आता अशा जर 2 लाईन दिल्या असतील तर मला कुठले प्रश्न असणार आहेत? या 2 लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. पण त्या दोन्ही पण पॅरलल असतील तर A1, B1, C1 आणि A2, B2, C2 वेगळे येणार नाही. ते दोघे इक्वल येतील. पॅरलल यांची डायरेक्शन रेशो सेम असणार ना. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट अँगल बिटवीन लाईन विचारतील. बरं त्या लाईन इंटरसेक्टिंग आहे की नाही असं विचारतील. बरं त्या लाईन पासून एखादा पॉइंट दिला इथं आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारतील. त्यासाठी अगोदर फुट ऑफ द परपेंडिक्युलर काढावा लागेल. तोही सीईटीतला पॉइंट आहे. म्हणजे संपलं. लाईनच इथं क्लिअर होते आणि अँगल बिटवीन लाईन कॉस थिटाचा फॉर्म्युला. ह्याला समजा मी B1 म्हणलं एका लाईनच्या ह्याला आणि दुसऱ्याला B2 म्हणलं. बघा. एका लाईन मध्ये A1 B1 आलं, दुसऱ्यात A2 B2 आलं. तर कॉस थिटाची व्हॅल्यू काढताना मला B1 बार डॉट B2 बार घेतलं पाहिजे आणि खाली दोघांची मॅग्निट्यूड म्हणूया आपण. एवढं सोपं आहे. पण थांबा. मी प्रॉब्लेम घेणार आहे. एकूण एक प्रॉब्लेम. पण मी तुम्हाला काय बोललो, की मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हां, त्याचीच मेन गरज आहे. मी पट एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ पॉज करून त्या टाइपचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत हे लक्षात घ्या. मग आता पहिला जो प्रॉब्लेम घेतलाय तो बघा काय डिस्टन्स ऑफ द पॉइंट म्हणजे पॉइंट इथं दिलाय. या पॉइंटचं या लाईन पासूनचं डिस्टन्स त्यांनी विचारलंय. आता मी तुम्हाला सांगतो, हे जे लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलंय, हे लाईनचं इक्वेशन तुम्हाला जे दिलेलं आहे, मग मला हा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. आता याची खूप इम्पॉर्टन्स आहे. नीट लक्ष द्या. बघा, काय करायचं तुम्हाला जे इक्वेशन दिलं त्याला इक्वल्स टू लॅम्बडा म्हणायचं. लाईन आणि प्लेनचे प्रॉब्लेम सोपे आहेत. वेक्टरचे प्रॉब्लेम सोपे आहेत, पण लेंदी आहेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग मला हा पॉइंट काढताना मला एक्स कोऑर्डिनेट जो काढायचा तो कसा येणार? एक्स व्हॅल्यू त्या लॅम्बडाने 5 ने इकडे मल्टिप्लाय करा. 5 लॅम्बडा प्लस 3 चं मायनस 3 करा. म्हणजे पहिला जो पॉइंट मला मिळाला 5 लॅम्बडा मायनस 3. ओके. दुसरा पॉइंट काय मिळणार आहे?
2 लॅम्बडा प्लस 1 होणार ते 2 लॅम्बडा प्लस 1. झेडची व्हॅल्यू खाली येतो बरं का मी. 3 लॅम्बडा मायनस 4 3 लॅम्बडा मायनस 4. ओके. आता समजून घ्या बरं का मी इथं उगाच ब्रॅकेट दिले बरं का. एक्स वाय झेडचे ते कोऑर्डिनेट आहेत. बरोबर आहे. आता मेन पॉइंट काय? थांबा, नीट लक्ष द्या. शांतपणे लक्ष द्या. ही लाईन हिला परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे. म्हणजे मला काय करावं लागेल? मला या लाईनचे ना डायरेक्शन रेशोज माहिती आहेत. किती आहेत? खाली दिलेले असतात ते डायरेक्शन रेशो असतात. मग त्याला आपण A1, B1, C1 म्हणायचंय. तर मला काढायचंय A2, B2 आणि C2. आता मी तुम्हाला 2 जरा कंडिशन सांगतो. बानो प्लीज बरं का, घाबरू नका बरं का. तुम्हाला हे थोडंसं वेगळं वाटेल, पण सांगतो. जेव्हा 2 लाईन देतात, तेव्हा खालच्या या पॉइंटला A1, B1, C1 म्हणायचं. दुसरी लाईन दिली असेल त्याला A2, B2, C2 म्हणायचं. आणि जर A1, A2 B1, B2 प्लस C1, C2 इक्वल टू 0 आलं, तर त्या लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि जर A1 upon A2 that equals to B1 upon B2 that equals to C1 upon C2 आलं, तर त्या लाईन एकमेकाला पॅरलल असतात. त्या लाईन एकमेकाला कशा असतात? पॅरलल. म्हणजे डायरेक्शन रेशो म्हणजे काय? एका लाईनचं दिलंय. डायरेक्शन रेशो काढताना मला या पॉइंट मधून हा पॉइंट फक्त मायनस करायचा आहे. मग याचा डायरेक्शन रेशोला मी A2 म्हणतो. तो काढताना मला याच्यातून हे मायनस केलं पाहिजे. मग 5 लॅम्बडा मायनस 3 मधून 0 मायनस करा. 5 लॅम्बडा मायनस 3च येणार. आता तुम्हाला B2 काढायचंय. B2 कसं काढणार सांगा बघू? 2 लॅम्बडा प्लस मधून 2 मायनस करा. 2 लॅम्बडा प्लस 1 मधून 2 मायनस करताना 1 मायनस 2 मायनस 1 येणार. म्हणजे मला मिळणार 2 लॅम्बडा मायनस 1 आणि C2 काढताना 3 लॅम्बडा मायनस 4 मधून 3 मायनस करा. हे मायनस 4 आहे मायनस 3 मायनस 7 येणार. म्हणजे मला 3 लॅम्बडा मायनस 7 मिळालं. मिळालं का बघा बघू? 3 लॅम्बडा मायनस 7, 2 लॅम्बडा मायनस 1, 5 लॅम्बडा मायनस 3. हे काय मिळाले? डायरेक्शन रेशो. कुणाचे? याचे. याचे तर माहितीच आहेत. आता A1, B1, C1 माहिती आहे. A2, B2, C2 त्यांचा प्रॉडक्ट घ्या. इक्वल टू 0 लिहा. का? कारण ही लाईन हिला कशी आहे? परपेंडिक्युलर. पण ते प्रॉडक्ट घेत असताना मला लॅम्बडा हा अननोन आहे. मग लॅम्बडाची व्हॅल्यू तशीच राहणार आहे बघा. 5 न A2 ला मल्टिप्लाय करा. त्या 2 न त्या दुसऱ्या डायरेक्शन रेशोला मल्टिप्लाय केलं. इथल्या 3 न याला मल्टिप्लाय केलं इक्वल टू 0. हे सगळं सॉल्व्ह केल्यावर लॅम्बडाची व्हॅल्यू 1 आली की नाही? लॅम्बडाची व्हॅल्यू 1 आली की इथं पॉइंट करा. मग 5 मायनस 3 2 येणार. तो पहिला पॉइंट मिळाला. ओके. त्याच्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू 1 पुट करा. 2 1 2 प्लस 1 3 मिळालं. 3 लॅम्बडा म्हणजे 3 इंटू 1 मायनस 4 मायनस 1. आता हा पॉइंट मला मिळाला. आता तुम्हाला मिळाला फुट ऑफ द परपेंडिक्युलर. फुट ऑफ द परपेंडिक्युलर. इथपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही ऐकला. मनापासून धन्यवाद. आता मी माझं स्पीड कमी करणार आहे. तुम्हाला कळालं का बघा? मी सगळं इरेज करून टाकलं. कळालं का बघा? तुम्हाला सीईटीत विचारतात फाइंड फुट ऑफ द परपेंडिक्युलर. मग तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का, क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. एक पॉइंट दिलाय, त्याचाच फुट ऑफ द परपेंडिक्युलर विचारतात. त्याशिवाय हा पॉइंट दिल्याशिवाय त्याचा फुट ऑफ द परपेंडिक्युलर काढता येत नाही. लाईनचं इक्वेशन दिलंय. बरं लाईनचं इक्वेशन देताना माझा प्रश्न आहे, हे लाईनचं इक्वेशन जे दिलंय, ते कार्टेशियन आहे का व्हेक्टर आहे? कार्टेशियन आहे. मग त्याला तुम्हाला व्हेक्टरमध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही. पण समजा तुम्हाला आता व्हेक्टर इक्वेशन दिलंय. कुठलं दिलंय? व्हेक्टर इक्वेशन. म्हणजे तुम्हाला असं दिलंय त्यांनी आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार दिलंय. ओके. असं दिलं नाही. आता अशी सवय आहे आम्हाला इक्वल टू लॅम्बडा म्हणायची. इथं कुठं दिलंय? पण तुम्हाला सांगू का? हा जो तुमचा ए बार आहे, तोच तुमचे इथले पॉइंट असणार आहेत. हा जो तुमचा बी बार आहे, तेच इथला असणार आहे ना. त्यामुळे तुम्हाला पहिलं पहिलं टार्गेट देतो. वेक्टर इक्वेशनला कार्टेशियनमध्ये कन्व्हर्ट करायला शिका आणि कार्टेशियनला सुद्धा वेक्टरमध्ये कन्व्हर्ट करायला शिका. तुम्हाला इथं हा जो कार्टेशियन आहे ना, तो ऍक्च्युअली असा असतो. x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b आणि z मायनस z1 अपॉन c. मग मला सांगा, तो तुमचा जो पॉइंट आहे ना ए बार, तो ऍक्च्युअली x1, y1 आणि z1 असतो. इथं दिसतोय तो +3 आहे. पॉइंट असणार आहे -3. इथं दिसताना तुम्हाला दिसतंय -1 पण ते ऍक्च्युअली असणार आहे +1. इथं असतोय +4 पण ऍक्च्युअली तो -4 असणार आहे. म्हणजे काय? ऍक्च्युअली इथलं हे मायनस साइन आहे ना. म्हणजे तुम्हाला दिलेला पॉइंट पण ओळखता आला पाहिजे. आता मी हे इरेज वगैरे का केलं माहितीये का? मला माहितीये रे. काही मुलांना असं घाबरतात पटकन. नाही सर हे फार अवघड आहे. नाही व्हायचं माझ्याकडून. फ्रेशमध्ये गेलेले असतात मुलं लक्षात घ्या. तुम्ही तसं करू नका. तुम्ही काय करायचंय, की दिलेल्या लाईनला लॅम्बडाशी कंपेअर करा इक्वेशनला. XYZची व्हॅल्यू काढा. म्हणजे पॉइंट मिळाला. त्याच्यातून ह्याचे व्हॅल्यू मायनस करा. डायरेक्शन रेशो मिळणार A2, B2, C2. पहिल्या लाईनची डायरेक्शन रेशो माहिती आहे A1, B1, C1 दोघांचा प्रॉडक्ट घ्या. A1, A2 प्लस B1, B2 प्लस C1, C2 इक्वल टू 0. त्यावरून लॅम्बडा काढा. त्या लॅम्बडाची व्हॅल्यू ह्या पॉइंटमध्ये पुट करा.
लॅमडाची व्हॅल्यू कुठं पुट करा, पॉइंट मध्ये पुट करा, म्हणजे तुम्हाला तो पॉइंट मिळेल. मग डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, तुम्हाला डिस्टन्स मिळेल. पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम ऍज इट इज परीक्षेत येत आहेत. ओके, आता दुसरा क्वेश्चन जो घेतो तो नीट लक्ष द्या. फाइंड लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर. सेम सेम. आता ऐका, आता शांत व्हा तुम्ही बरं का. म्हणजे मला हा पॉइंट त्यांनी दिलाय 2-3 1. ओके, ही लेंथ मला काढायची आहे. हा आपला एम पॉइंट, एम ची व्हॅल्यू काढण्यासाठी या इक्वेशनला लॅमडाशी कम्पेअर करा. ओके, मग एक्स ची व्हॅल्यू काय येणार बघा, 2λ-1 आलं का, 2λ-1. याची व्हॅल्यू काय येणार, 3λ+3 -3च याची काय येणार, -λ-1. आता पुढचं तोंडी सांगतो. याच्यातून हे मायनस करा, तुम्हाला A2 मिळेल. याच्यातून हे मायनस करा, तुम्हाला B2 मिळेल. याच्यातून हे मायनस करा, तुम्हाला C2 मिळेल. A1 B1 C1 तर त्यांनी दिलेलंच आहे. मग आता लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0 म्हणा. ते सॉल्व्ह करून कुणाची व्हॅल्यू मिळेल, लॅम्बडाची. ती लॅम्बडाची व्हॅल्यू इथं पुट करा. मग तुम्हाला फुट ऑफ द परपेंडिक्युलर मिळेल. मग तुम्हाला हा पॉइंट माहित आहे, हा पॉइंट माहित आहे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर. ते रूट मध्ये बरं का, लक्षात घ्या. डिस्टन्स फॉर्म्युला मिळाला. आता 10 मिनिटात आत्ताशी एक फॉर्म्युला झालाय, पण थांबा, सुरुवात होती त्याच्यामुळे वेळ लागतोय. पण लाईन परफेक्ट करायचं आहे, सीईटी साठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर पॉइंट क्लिअर झाला. आता दुसरा जो पॉइंट आहे तुमच्या समोर, तो पण तितकाच किचकट आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स. होय, दोन लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. समजून घ्या, या लाईन तुम्हाला इंटरसेक्टिंग दिसतील अशा तिकडून, पण त्या इंटरसेक्टिंग नाही आहेत, स्क्यू लाईन्स आहेत. त्या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. पण इंटरसेक्टिंग लाईन सुद्धा असू शकतात. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स काढण्यासाठी त्या लाईनचं तुम्हाला वेक्टर इक्वेशन माहिती पाहिजे. कुठलं इक्वेशन, वेक्टर इक्वेशन. मला वेक्टरच पाहिजे बरं का, लक्षात घ्या. मग हे कसलं आहे, कार्टेशियन. हे कसलं आहे, कार्टेशियन. त्याला कन्वर्ट कशात करायचं आहे, वेक्टर इक्वेशन मध्ये. इथं 2 3 4 3 4 5 हे आहेत डायरेक्शन रेशोज. म्हणजे बघा, म्हणजे बी बार आहे थोडक्यात. म्हणजे पहिल्या लाईन साठी 2 3 4 इथं घेतलं का बघा, घेतलंय का बघा, ती बी बारची व्हॅल्यू आहे. म्हणजे मला या इक्वेशनला आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा बी बार मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बी बार म्हणजे खालचे पॉइंट. मग 3 4 5 दिलंय का बघा, दुसऱ्या लाईनला दिलंय. बर, आता एका लाईन साठी मी लॅमडा जर घेतला, दुसऱ्यासाठी म्यू घ्यायचा आहे, लक्षात घ्या. त्या लाईन इंटरसेक्टिंग आहेत, तर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा असल्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये, किंवा इंटरसेक्टिंग आहे ते प्रूव्ह करा. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये दोन लाईन देतात, मग एकाला लॅमडा आणि एकाला म्यू मानायचं आपण, बरं का. आता पॉइंट बघा रे, मी मगाशी तुम्हाला बोललो तो इथलं चिन्ह बदलावं लागतं. पॉइंट आहे +1 +2 +3 बघा, आहे का. इथं आहे +2 +4 +5 आहे का. म्हणजे ए बार काढताना कार्टेशियन मध्ये जे चिन्ह दिले ती बदलावी लागतील. म्हणजे ए बार पॉइंट काढताना मायनस 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 आहे, प्लस 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 होईल, ह्याचं प्लस 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 होईल. पण इथं जर +5 असतं तर आपण -5 घेतलं असतं, हेही लक्षात घ्या. बी बार सरळ खाली दिलेले असतात. मग चला, आता दोन इक्वेशन मी तयार केलेत. मग मला आता फॉर्म्युला बघायचा आहे. फॉर्म्युला आहे A2 बार मायनस A1 बार. सेपरेटली फाइंड आउट करायचं. A2 बार तुमचा इथं आहे. ओके, त्याच्यातून A1 बार तुम्हाला मायनस करायचं. हे लिहून मी काय बोललो, मी सोडवून दाखवणार नाहीये. त्यात आणखीन जास्त वेळ जाईल. तुम्हाला फक्त एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला A2 मायनस A1 करायचं आहे. 2i मधून एक आय गेलं की आय बार येणार, आय कॅप येणार. 4j मधून 2j गेले की 2j कॅप येणार. 5k मधून 3 केले की 2 येणार आहे. म्हणजे मला 1 2 2 मिळालंय, मला दोघांचं सबस्ट्रॅक्शन बघा इथं मिळालंय. A2 बार मायनस A1 काढलं. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच रिक्वायरमेंट सांगितलेली, तुम्हाला क्रॉस प्रॉडक्ट काढता आला पाहिजे. म्हणजे इथं तुम्ही लिहिणार आय जे के कॅप. ओके, आता B1 बार म्हणजे कोण आहे बाळांनो, 2 3 4. तर ह्यांनी काय केलं, इथं सॉल्व्ह करून दाखवलंय तुम्हाला 2 3 4, आणि इकडे कोण आहे 3 4 5. ते खाली लिहायचं आणि हे सॉल्व्ह करायचं बरं का बाळांनो. मग तुम्हाला B1 बार क्रॉस B2 बार मिळेल, आणि नंतर तुम्ही त्याची काढायची मॅग्निट्यूड. आता वेक्टर मध्ये बघितलंय, मॅग्निट्यूड येते तुम्हाला रूट मध्ये. -1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर, म्हणजे तो 6 येणार, लक्षात घ्या. म्हणजे √6 ही व्हॅल्यू झाली. आता तुम्हाला काय करायचं आहे, की डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो, हा फॉर्म्युला ऍट एनी कॉस्ट लक्षात ठेवायचा आहे. सांगतो बघा, A2 बार मायनस A1 बार डॉट, मी इथं लिहितोय डॉट. बघा काय लिहितोय सांगा, डॉट. ओके, B1 बार क्रॉस B2 बार. ओके, आणि डिवाइड बाय त्याचीच मॅग्निट्यूड B1 बार क्रॉस B2 बार, आणि याची पुन्हा तुम्हाला मॅग्निट्यूड काढायची आहे. सांगतो,
हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे. मग त्याचा डॉट प्रोडक्ट फारसा अवघड नसतो. आयच्या कोएफिशियंटनं आयला मल्टिप्लाय करायचं, जे आयच्या कोएफिशियंटला दुसऱ्या वेक्टरमध्ये जे आणि के म्हणजे थोडक्यात इकडे बघा. आयचा कोएफिशियंट 1 आहे, इकडे -1 आहे. म्हणजे मला -1 मिळेल. 2 इंटू 2 4 मिळेल. 2 इंटू -2 मिळेल आणि मग ते सॉल्व्ह करा. तुम्हाला हे वरची व्हॅल्यू मिळेल आणि डिव्हाइड बाय याची मॅग्निट्यूड. तर तसं जर बघितलं ना, तर ह्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिव्हाइड केलंय. म्हणजे तो युनिट वेक्टर असतो. काय असतो? युनिट वेक्टर. म्हणजे इथं A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार बास याचा तो युनिट वेक्टरचा हे लक्षात घ्या. आता काय प्रश्न आहे 4 मार्काचा किंवा 3 मार्काचा. मोठा प्रश्न आहे. मी 1-2 मार्काचे प्रश्न नाही घेतले जाणून बुजून. मला माहिती आहे. सुरुवात सोपी केली आणि नंतर शेवटी अवघड घेतलं तर सगळंच अवघड वाटतं. आता मला सांगा. आता लक्ष द्यायचं. 2 लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं. देताना दिलंय तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन. तुम्ही कन्व्हर्ट कशात केलं? वेक्टर इक्वेशन मध्ये करा. नंतर A2 बार मायनस A1 बार करा. A2 बार किंवा तुमच्या लक्षात आलंय का? A2 बार मायनस A1 बार केल्यानंतर तुम्ही काय करा? B1 बार क्रॉस B2 बार करा. त्याची मॅग्निट्यूड काढा आणि डायरेक्ट फॉर्म्युला वापरा ना. आता मी तुम्हाला सांगतो, की काय आहे माहितीये का? की जेव्हा आता बघा, नीट लक्ष द्या. हे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे. पण लाईन जर खरोखर एकमेकाला इंटरसेक्टच करत असतील, तर डिस्टन्स 0 येणार ना. मग तुम्हाला जर लाईन इंटरसेक्टिंग आहे प्रूव्ह करायचं असेल, तर न्यूमरेटर 0 आला पाहिजे बास. न्यूमरेटर 0 आला पाहिजे. आता मला सांगा, बघा नीट लक्ष द्या आता. हे जे लाईनचं इक्वेशन दिलंय, हे वेक्टर इक्वेशन आहे. हे बी वेक्टर इक्वेशन आहे. मग हा तुमचा A2 बार, हा तुमचा A1 बार, हा तुमचा B1 बार इथला आणि हा तुमचा B2 बार. मग तुम्हाला काय करायचंय? A2 मायनस A1, A2 मायनस A1 डॉट B1 बार क्रॉस B2 बार हे सगळं सेपरेटली करायचं. A2 मायनस A1 सेपरेट करा. B1 बार क्रॉस B2 बार सेपरेट करा. त्याची मॅग्निट्यूड काढत बसू नका. कारण तुम्हाला काय करायचंय माहितीये का? न्यूमरेटर फक्त सॉल्व्ह करायचंय आणि तुमच्या एक लक्षात घ्या. याला म्हणायचं तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. देन 3 वेक्टर दिलेत कोप्लेनर आहे प्रूव्ह करायचं. त्यावेळेस तुम्ही स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घेतलाय आणि तो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट सारखा घेतलाय तुम्ही. हा हे 3 वेक्टर आहेत. पहिला डॉट आणि नंतर क्रॉस आहे. हा ट्रिपल प्रॉडक्ट आहे. मग सरळ डिटरमिनंट घ्यायचा. तिथं आयजेके घ्यायची गरज नाहीये. हे सगळं सॉल्व्ह केलं तर आन्सर किती आलं? 0. 0 आलं म्हणून तर लाईन कशा आहेत? इंटरसेक्टिंग. आता सांगतो परीक्षेतला प्रश्न. तुम्हाला इथं कुठंतरी लॅम्बडा देतील आणि म्हणतील की या 2 लाईन इंटरसेक्टिंग आहेत. तर तो लॅम्बडा किंवा कदाचित एखादं के म्हणतील किंवा एम किंवा पी कुठलंही तो फाइंड आउट करा. इफ लाईन्स आर काय म्हणतील इंटरसेक्टिंग. मग तुम्ही काय करायचं? कुठं त्याची व्हॅल्यू दिली असेल समजा इथं स्केल किंवा पीर. तुम्ही सगळं सॉल्व्ह करायचं. पण सॉल्व्ह करताना इक्वल टू 0 घ्यायचं. आता जर प्रूव्ह दॅट असेल की लाईन्स आर इंटरसेक्टिंग तर त्या केसमध्ये सगळं सॉल्व्ह करून इक्वल टू 0 आलं पाहिजे. जर लाईन दिलेल्याच असतील इंटरसेक्टिंग तर स्टार्टलाच इक्वल टू काय आलं पाहिजे सांगा? 0 आलं पाहिजे. बरं डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स फरक काय सांगतो? इथं सुद्धा तुम्हाला A2 बार मायनस A1 बार करायचा आहे. पण इथं तुम्हाला सांगतो, इथं तुम्हाला क्रॉस बी कॅप करायचं आहे. आठवा मगाशी डॉट होतं. B1 बार क्रॉस B2 बार आणि खाली त्याची मॅग्निट्यूड होती. इथं बी कॅप आहे. इथं B1 B2 का नाहीये? कारण लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत. लाईन्स एकमेकाला कशी आहेत? पॅरलल. मग पॅरलल आणि डायरेक्शन सेम असतात ना रे बाळांनो. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. न्यूमेरिकल बघूया आपण चला आता. समजून घेण्याचा आता प्रयत्न करा. हा तुमचा A1 बार, हा तुमचा बी बारच आहे. त्याला B1 म्हटलेलं नाहीये. हा तुमचा A2 बार, हा तुमचा बी बारच आहे. मग एक काम करा ना, बी कॅप काढा ना. बी कॅप म्हणजे युनिट वेक्टर. तो काढताना दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिव्हाइड करा ना. म्हणजे 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k अपॉन रूट मध्ये 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे 3 आन्सर येणार. ओके, बी कॅप मिळाला तुम्हाला? बी कॅप मिळाला? ओके. पण तुम्हाला अजून काय काढायचं आहे? A2 बार मायनस A1 बार. मग A2 मायनस A1 करायचं आहे तुम्हाला. मग हे 1 आहे. 1 मायनस 2 मायनस -1 मधून -1 चा +1 होणार. त्यामुळे 0 जे कॅप हे 2 -1 म्हणजे के कॅप आलं. पण मला अगोदर यांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे. तो क्रॉस प्रॉडक्ट घेताना आता माझ्याकडे 2च वेक्टर आहेत. मगाशी स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट होता म्हणून सगळ्या व्हॅल्यू घेतल्या. आता मला काय करावं लागेल माहिती आहे का? लिहावं लागेल आय, जे आणि के. मग हे -1 0 1 -1 0 1 आणि तिकडे सांगतो बाळांनो 2/3
पुन्हा 1/3 आणि -2/3 येणार. पण डिटरमिनंटच्या प्रॉपर्टीनुसार हे 3 मी कॉमन काढू शकतो 1/3. इथून 1/3 मी कॉमन काढू शकतो. मग 1/3 लिहिल्यानंतर माझ्याकडे असं येणार आहे आय कॅप, जे कॅप, के कॅप. -1 0 1 2 1 -2 आणि हे सॉल्व्ह करायचंय. पण हे सॉल्व्ह केलं की एक वेक्टर मिळणार आहे. तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड काढायची आहे. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन फिक्स झालं. आता मी तुम्हाला सांगतो हा टॉपिक आता बऱ्यापैकी तुमच्या डोक्यात बसलाय. फुट ऑफ द परपेंडिक्युलर, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन, ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन, त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन आणि समजा तुम्हाला अँगल बिटवीन लाईन पाहिजे असेल तर कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे B1 बार डॉट B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 बार आणि B2 बार. सिंपल. तुमच्या लक्षात आलं का? आलं का लक्षात थोडंफार? मग आता हा प्रॉब्लेम समजून घ्या. ही बघा ही पॅरलल लाईनचं डिस्टन्स काढण्यासाठी एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे. नकोय मला जास्त किचकट मध्ये घुसून नका. आपण लक्षात ठेवलंय काय? A2 बार मायनस A1 बार. ओके. क्रॉस बी कॅप आणि त्याची काढा काय मॅग्निट्यूड म्हणजे तुम्हाला मिळेल डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. परत तेच डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता मला सांगा हे दिलंय कसलं इक्वेशन? हे कसलं इक्वेशन दिलंय? कार्टेशियन आहे का वेक्टर इक्वेशन आहे? हे तर कार्टेशियन इक्वेशन आहे. मला कसलं पाहिजे? वेक्टर इक्वेशन पाहिजे. पण मला बी बार माहिती आहे ना. दोघांचे वेक्टर सेम दिले. म्हणजे मला पहिल्यांदा बी कॅप काढणं काय अवघड जाणार नाही. हे 2 आय कॅप आहे मायनस जे कॅप आहे प्लस 2 के कॅप आणि त्याचं 3 येणार आहेत. मगासारखंच आहे तो. मग बी कॅप मला मिळाला. आता मला A2 मायनस A1 काढायचं मी तुम्हाला सांगू का? काढा की इथूनच डायरेक्टली. बघा A1 तर 0 0 0 आहे. ओके, कळतंय तुम्हाला इथं काहीच नाहीये. म्हणजे तुम्हाला जो A1 आहे ना तो ऍक्च्युली ओरिजिन आहे. ओरिजिनच आहे 0 0 0. पण आता A2 बार काढताना काय करतोय बघा. मायनस आहे, प्लस घेतोय मी आय कॅप. मायनसचा प्लस घेतोय मी जे कॅप आणि मायनसचा प्लस घेतोय मी के कॅप. बस हेच येणार आहे. 1 1 1च येणार आहे. 1 1 A2 मायनस A1 तर 1 1 1च येणार आहे. मग मला काय सांगा मग डिटरमिनंट काढताना काय येणार? परत आय जे के 1 1 1 परत तेच आहेत 2/3 -1/3 आणि परत 2/3 परत तेच 2/3 कॉमन काढा. म्हणजे बाळांनो आता व्हिडिओ पॉज करा आणि हे फॉर्म्युला एकदा रिवाइज करा. याच्यासाठी आपल्याला अर्धा तास लागलाय. तो टॉपिक बऱ्यापैकी बऱ्यापैकी अवघड पाठ आपण कव्हर केलेला आहे. बऱ्यापैकी अवघड पाठ कव्हर केलाय. आता तोच पार्ट आहे, तोच पार्ट आहे. इंटरसेक्ट ईच अदर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग तुम्ही काय करणार? मी सांगतो ते ऐका. आपलं अगोदरच ठरलंय की आपण आता नुसतं एक्सप्लेन करणार आहे. A2 बार मायनस A1 बार काढा. ओके, पहिल्यांदा A2 बार मायनस A1 बार. डॉट बघा मी काय म्हणतोय डॉट B1 बार क्रॉस B2 बार घ्या. ओके, B1 बार क्रॉस B2 बार घ्या आणि दॅट इक्वल्स टू 0 घ्या संपलं. हो, 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 हो. दॅट इक्वल्स टू 0 आलं पाहिजे. प्रूव्ह दॅट करायला सांगितलं ना त्यांनी, की त्या लाईन एकमेकाला इंटरसेक्टिंग करतायत हे प्रूव्ह करायला सांगितलंय. मग हे जे आहे हे त्याची व्हॅल्यू 0 आली पाहिजे हे लक्षात घ्या. बघा व्हॅल्यू 0 येते. सिंपल. आता इथं काय दिलंय? अँगल बिटवीन लाईन्स. हा तुमचा B1 बार आहे. हा तुमचा B1 बार. हा तुमचा B2 बार. मग कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे B1 बार डॉट B2 बार अपॉन त्या दोघांची. तरी एकाला B आणि एकाला C म्हटलंय बरं का. त्यांनी नोटेशन्स वेगळे वापरलेत पण B1 B2 आपण वापरूया आपण. आणि डॉट डॉट किती सोपा असतो. कोएफिशियंट न 2 न 1 ला मल्टिप्लाय करा 2 येणार. -2 न 2 अरे एक मिनिट 2 न 1 ला मल्टिप्लाय करा 2 येणार. -2 न ह्याला मल्टिप्लाय करा -4 येणार. -4 आणि 1 इंटू 1 1 येणार आहे. ओके, काहीतरी गडबड केलंय यांनी. काहीतरी गडबड केलेली आहे. 2 2 1 2 हा सापडली गडबड मला. इथं बघा. काहीतरी मिस्टेक आहे सापडली नाही बघा. त्यांनी प्रश्नात देताना नुसतं के बार म्हणले आणि इथं घेतले 2 के बार. कळालं का तुम्हाला? पुस्तकातली मिस्टेक कळाली का? तसं ट्रिगो फंक्शनच्या मिसलेनियस मध्ये पण खूप मिस्टेक आहेत बरं का बाळांनो. आता नेक्स्ट. आताचा पॉइंट खूप मोठा आहे. मी 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय, थोडं पाणी पितो. तोपर्यंत हे न्यूमेरिकल बघा. थोडंसं मी बाजूला सरकतो इथं. लाईन प्लेन 10 मार्काला आहे. मग व्हेक्टर 5 सॉरी प्लेन 5 आणि लाईन 5. ती 2-2 मार्काचे 2 प्रश्न, 3-3 मार्काचे 2 प्रश्न अशी एक स्ट्रॅटेजी फिक्स आहे. म्हणजे पेपर सेटरची म्हणूया आपण. तेव्हा लाईनचा 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट या लाईनवरचा. ओके. विच आर डिस्टन्स ऑफ 3 युनिट फ्रॉम दिस पॉइंट. म्हणजे मला काय करायचंय किती सिंपल आहे. मला याच्यावरचा एनी पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपण सुरुवात केली होती इक्वल टू लॅम्बडा म्हणायचं.
मग ह्याला मी इक्वल टू लॅमडा म्हणलं तर एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे 2 लॅमडा मायनस 1, वायची व्हॅल्यू 3 लॅमडा प्लस 2, झेडची व्हॅल्यू 6 लॅमडा मायनस 3. मिळालं? पॉइंट मिळाला ना तुम्हाला. मग मी डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो ना. तुमच्या लक्षात येतं का बघा. डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. नीट लक्ष द्या. हा पॉइंट काय मिळाला मला? 2 लॅमडा मायनस 1. दुसरा पॉइंट काय मिळालाय मला? 3 लॅमडा प्लस 2. हा पॉइंट काय मिळाला मला? 6 लॅमडा मायनस 3. त्यांचा पॉइंट कोण आहे? मायनस 1, 2 आणि मायनस 3. किती भारी गंमत आहे बघा. डिस्टन्स फॉर्म्युला बघा. याच्यातून हे मायनस करा ब्रॅकेट स्क्वेअर. पण याच्यातून हे मायनस करताना मायनसचा प्लस होणार. त्यामुळे नुसतं 2 लॅमडा ब्रॅकेट स्क्वेअर होणार. प्लस. बघा या प्लस 2 मधून हे 2 मायनस केलं. नुसतं 3 लॅमडा किती सोपं आहे. ह्यातून हे मायनस करा 6 लॅमडा ब्रॅकेट स्क्वेअर आणि इक्वल टू डिस्टन्स त्यांनी 3 दिले की आपल्याला. मग याचा स्क्वेअर करा दोन्ही बाजूचा 3 चा स्क्वेअर 9 होईल. ऍडिशन करा संपलं ना. तुम्ही डायरेक्टली पीवायक्यूज बघायला घेतले तरी चालतील अशी कंडिशन आहे. आता तुम्हाला जमायला लागलेलं आहे. तो प्रश्न सोपा होता. इंटरसेक्ट ईच अदर. आता स्टेप सांगतो. पहिल्यांदा शोधा A2 बार, नंतर शोधा A1 बार. दोघांचं करा सबस्ट्रॅक्शन. मग A1 बार आहे -1 आय कॅप -3 जे कॅप +4 के कॅप. हा तुमचा A1 बार. A2 आहे -10 आय कॅप -1 जे कॅप +1 के कॅप. ओके. त्याच्यानंतर तुम्ही B1 बार क्रॉस B2 बार काढा. ओके. कसं काढणार? आय, जे आणि के. B1 पहिलं -10 -1 1. B2 दुसरं -1 -3 आणि 4. सॉल्व करा. नंतर काय करा तुम्ही की A2 बार -A1 बार डॉट. ओके. A2 बार -A1 बार डॉट. एक सेकंद बरं का. बरं करूया चला आपण. B1 बार क्रॉस B2 बार. सॉल्व करा सगळं. सॉल्व केलं काय येणार आहे? 0 हेन्स दे इंटरसेक्ट ईच अदर. करेक्ट आहे. पण फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्ही कसा काढणार? तर हे सेपरेट क्वेश्चन आहे बरं का. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि सीईटी साठी सुद्धा तो अतिशय अतिशय इम्पॉर्टंट आहे. इथं मला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करावी लागतील. आता हा पार्ट तर तुमचा तोंड पाठ झाला लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे बघा आता मी काय करतोय. मी तोंडी सांगणार आहे तुम्हाला. x प्लस 1 अपॉन -10 दॅट इक्वल्स टू y प्लस 3 अपॉन -1 दॅट इक्वल्स टू z मायनस 4 अपॉन 1 इक्वल्स टू मी लॅम्बडा घेणार. ओके. तुम्हाला मग x ची व्हॅल्यू मिळणार. काय मिळणार आहे? -10 लॅम्बडा -1. तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. काय? -लॅम्बडा -3. तुम्हाला z ची व्हॅल्यू मिळणार आहे. लॅम्बडा प्लस 4. ओके. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन त्यांनी काय दिलंय की x प्लस 10 अपॉन -1 y प्लस 1 अपॉन -3 z मायनस 1 अपॉन 4 दॅट इक्वल्स टू म्यू म्हणा. मग ह्याच्यावर पण x ची व्हॅल्यू काढा. काय? -म्यू -10. ओके. y ची व्हॅल्यू काढा. -3 म्यू -1. z ची व्हॅल्यू काढा. काय? 4 म्यू आणि +1. आता ऐका माझं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगतोय ते. की बाळांनो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये तो पॉइंट दोन्ही लाईनवर आहे. याचा अर्थ ही एक्स ची व्हॅल्यू आणि ही एक्स ची व्हॅल्यू तुम्ही कम्पेअर करू शकता. म्हणजे मला असं मिळेल -10 लॅम्बडा -1 दॅट इक्वल्स टू -म्यू -10. म्हणजे मला -10 लॅम्बडा प्लस म्यू -1 चा +1 करा दॅट इक्वल्स टू -9 असं एक सायमल्टेनियस इक्वेशन मिळेल. आता पुढचं सांगणार नाही. तुम्हाला आता ह्या वायच्या व्हॅल्यूला या वायच्या व्हॅल्यूशी कम्पेअर करायचंय. ओके. आणि कम्पेअर केल्यावर असंच दुसरं इक्वेशन मिळेल. ओके. आणि मग ती दोन इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करा लॅम्बडाची व्हॅल्यू किंवा म्यूची व्हॅल्यू तिकडे पुट करा. तुम्हाला मिळणार आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तुम्हाला काय मिळणार आहे? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. मग आता हा पॉइंट पण तितकाच तितकाच महत्वाचा आहे. आता मी टॉपिक मधले सगळे अवघड पॉइंट आता घेतले आणि ह्याच्या पुढचे सगळे आता सोपे सोपे पॉइंट असणार आहेत. एमसीक्यूज असणार आहेत. लक्षात घ्या. हे असले सोपे पॉइंट तर आहेतच बरं का. मी तुम्हाला सांगतो. शांतपणे लक्ष द्या. हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. अ लाईन पासेस थ्रू ह्या पॉइंट मधून लाईन जाते आणि परपेंडिक्युलर टू दीज लाईन्स आहेत. मग आता ऐका. हा जो लॅम्बडा आहे तो B1 बार आहे आणि हा जो आहे तो B2 बार आहे. मी तुम्हाला सांगतो. समजा हा B1 बार आहे समजा आणि हा B2 बार. या दोघांना कशी पाहिजे मला? परपेंडिक्युलर. मग दोघांचा घ्यायला लागतो क्रॉस प्रॉडक्ट. परपेंडिक्युलर टू बोथ म्हणलं की घ्यायचा क्रॉस प्रॉडक्ट. परपेंडिक्युलर टू बोथ म्हणलं की काय घ्यायचंय तुम्हाला? क्रॉस प्रॉडक्ट. हे लक्षात घ्या. मग मी काय करणार? B1 बार क्रॉस B2 घेणार म्हणजे मला ते क्रॉस प्रॉडक्ट मिळणार आहे.
म्हणजे आणखी सगळ्यात महत्वाचं, की तुम्हाला जो क्रॉस प्रॉडक्ट मिळणार आहे. ओके, B1 बार क्रॉस B2 बार आणि हा जो ही जी लाईन पासेस थ्रू दिस पॉइंट म्हणजे तो पॉइंट पत्नी तुम्हाला दिलाय. तर विचारलंय काय फाइंड इट्स इक्वेशन. ऐका. क्लिअरली बघा. लाईन ज्या पॉइंट मधून पास होते तो पॉइंट दिलाय. मग मी इक्वेशन कसं तयार करतोय बघा. R बार इक्वल्स टू A बार दिलाय मला. आता मला ना असं घ्यायचंय लॅम्बडा इंटू डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन विच इज पॅरलल टू गिव्हन लाईन. तर सगळ्यात महत्वाचं ही लाईन ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे. या दोघांना परपेंडिक्युलर डायरेक्शन ही असणार आहेत. मग हे त्या लाईनला पॅरलच असणार ना. आता बघा हा पॉइंट ह्या दोघांना ही लाईन ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे. ही हिला पॅरलल आहे म्हणजे ह्या दोघांना पण परपेंडिक्युलर असणारच ना. म्हणजे तुम्हाला वेक्टर इक्वेशन मध्ये छोटासा बदल करायचा आहे. लॅम्बडा B1 बार क्रॉस B2 बार आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. नोट डाउन करून ठेवा. व्हिडिओ पॉज करा वाटल्यास, पण हे नोट डाउन करून ठेवा. ओके. फार अवघड आहे. नाही अवघड नाहीये बाळांनो लक्षात घ्या. फक्त वेक्टर इक्वेशनवर सगळं चाललंय. कार्टेशियन इक्वेशनवर सगळं चाललंय. लॅम्बडा, म्यू एवढंच चाललंय. 10वी ला 40-50% 50-55% मार्क असतील तरी थोडीशी प्रॅक्टिस करून हे जमेल आणि जमवायचंय. मी तुम्हाला सांगतो टार्गेट फिक्स आहे. आज वेक्टर, लाईन प्लेन आणि ट्रिगो फंक्शन हे तुम्हाला फिनिश करायचंय रात्रीपर्यंत. वेक्टरचे आपले प्लेलिस्ट बघायचे, ट्रिगो फंक्शनचे प्लेलिस्ट बघायचे, लाईन प्लेनचा व्हिडिओ मी सेपरेटली देणार तुम्हाला आणि हे सगळं मिळून तुम्हाला 32 मार्काला आहे. आणि ऐका वेक्टर लाईन प्लेनचे 10 आणि ट्रिगो फंक्शनचे 5 आणि 15 प्रश्न सीटला येत आहेत. मग 15 दोन्ही 30 मार्क झाले. मी तुम्हाला सांगतो एवढ्या टॉप मॅथ्सचे 30 मार्क एवढं 3 टॉपिकवर सीईटी चाललंय बरं का. केमिस्ट्री 40 मार्क पडले आणि फिजिक्स मध्ये 20 जरी पडले तर स्कोर 90 होतोय आणि 90 मार्काला 92-93 पर्सेंटाईल पडतात. पर्सेंटाईल पर्सेंटाईल म्हणतोय त्यातही आपण एवढेच टॉपिक पकडलेत आणि एवढेच पकडलेत. अजून तुम्हाला सांगतो भरपूर आहे. सोप्पं सोप्पं म्हणूया आपण. आता इथं बघा. आता पटपट मी तुम्हाला होमवर्क देत जाणार. ही एमसीक्यू आहे बरं का. एमसीक्यू नाही पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे बरं का. एक्सरसाइज मधला आहे. ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतायत. फाइंड के. कसं काढणार? इंटरसेक्ट करतायत ना. पहिली स्टेप A1 बार काढा. दुसरी स्टेप A2 बार काढा. तिसरी स्टेप A2 बार मायनस A1 बार करा. नंतर B1 बार क्रॉस B2 बार करा. ओके. त्याच्यानंतर तुम्ही A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार आता इंटरसेप्ट का इक्वल टू 0 लिहा आणि ते तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. तुम्हाला A2 काढताना तुमचा कसा येणार बघा. -3चं +3 -Kचं प्लस के जे कॅप येणार आहे बरं का आणि हे +0 आहे लक्षात घ्या. समजून घ्या. तर 0 के कॅप आहे. हा के आणि हा के कॅप आहे. A1 इथं आहे. -1चं +1 आय कॅप. +1चं मायनस जे कॅप. -1चं प्लस के कॅप. दोघांचं सबट्रॅक्शन करा. 3 - 1 के +1 0 - 1 असं येणार आहे ते लक्षात घ्या. मग तुम्हाला ते डिटर्मिनंट मध्ये ते व्यवस्थित घेऊन सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे रिक्वायरमेंटच आहे डिटर्मिनंट. आता पुढचा प्रश्न बघा. आय गो हा बोर्डच्या एक्झाम मध्ये आलाय. अँगल बिटवीन लाईन. मागाचाच प्रश्न आहे पुस्तकातलाच आहे. पुस्तकातलाच आहे प्रिंटिंग मिस्टेक सहित मला आता आठवायला लागलाय. 2 1 जा 2 2 2 जा -4 2 1 जा 2 करा ऍडिशन 0 येते. मग जर B1 बार क्रॉस B2 बार 0 येत असेल तर लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर मग दोघांच्या मधला अँगल π/2. तर हे मी सुरुवातीलाच घेतलं असतं तुम्हाला मज्जा वाटली असती आणि शेवटी कंटाळून घेतला असता. तर सुरुवातीलाच मी तुम्ही फ्रेश असताना अवघड पाठ घेतला होता. कुठला? शॉर्टेज डिस्टन्स, फुट ऑफ द परपेंडिक्युलर, त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आलं लक्षात? ओके. मग आता हे बघा हे कसलं सोपं आहे. हा प्रश्न बघा. हा वेगळ्या एक्झाम मधला आहे. हा पण बोर्डालाच आलेला आहे. तुम्हाला पासिंग थ्रू पॉइंट दिले आणि पॅरलल दिले. पासिंग म्हणजे ए बार दिलंय, पॅरलल म्हणजे बी बार दिलंय म्हणजे आर बार इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. 2 मार्काला. मग ए बार कोण आहे तुमचा? 4 - 1 2 4 - 1 2 कॅन्सल. 4 - 1 2 हे सगळं बरोबर आहे. बी बार कोण आहे? -2 मायनस मायनस प्लस. मायनस मायनस इथं मायनस नाहीये. मायनस मायनस इथं प्लस नाहीये. मायनस मायनस प्लस बघा तो पॉईंट आहे तसं दिला की नाही. हातातले 2 मार्क. आता जरा बरं वाटतंय. जे शेवटपर्यंत आहेत ना त्यांना बरंच वाटणार आहे. जे घाबरून गेले ना बाळांनो त्यांच्यासारखं कधीच वागायचं नाही. हे कंप्लीट करायचं. हे पण सेम आहे. मी का दिलं? ॲज इट इज क्वेश्चन्स आहे लक्षात घ्या. आता दुसरा क्वेश्चन. हे जरा वेगळं आहे बरं का बाळांनो. मी जाणून बुजून घेतलंय. हे ॲक्चुअली वेक्टर मधला पार्ट आहे बरं का. अल्फा हा एक्स ॲक्सिस बरोबर, बीटा हा वाय ॲक्सिस बरोबर आणि गॅमा हा झेड ॲक्सिस बरोबर अँगल असतो. आणि फॉर्म्युला असा आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल्स टू 1 असतं बाळांनो. तर अल्फा आणि बीटा हा अँगल वाय आणि झेड बरोबर आहे. म्हणजे कॉस स्क्वेअर 45 प्लस कॉस स्क्वेअर 60
दॅट इक्वल्स टू 1. अँगल मेड बाय विथ एक्स ऍक्सिस म्हणजे अल्फा विचारलाय. मग तुम्हाला कॉस्टच्या व्हॅल्यू पाठ करायच्या. कॉस 30 √3/2. कॉस 45 1/√2. कॉस 60 1/2. 1/2 बरं का भावानो 1/2. कॉस 90 0 हे लक्षात घ्या. ओके मग हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय तुम्हीच. हा पण अगदी सोपा क्वेश्चन आहे बरं का. लाईन पासेस थ्रू 2 पॉईंट दिलेत तुम्हाला. 2 पॉईंट दिले डायरेक्शन रेशोज विचारलेत. मगाशी आपण स्टार्टच केला होता आठवा. हा एक पॉईंट होता आणि इथं आपण यम घेतला होता. मला हे डिस्टन्स काढायचं होतं. मग डायरेक्शन रेशो कसे काढले मी? याच्यातून हे मायनस केलं तसंच आहे. 2 मधून 6 मायनस करा. -3 तून -7 मायनस करताना प्लस होईल. 1 प्लस 1 होईल. मग ते डायरेक्शन रेशोज मिळाले म्हणजे ए, बी, सी. मग मी ए ला रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर सारखं डायरेक्शन कोसाइन मिळतात. मग यम काढताना मला इथं फक्त बी घ्यावं लागेल. एन काढताना इथं फक्त सी घ्यावं लागेल. ओके. आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. ह्याला 2 पॉईंट तुम्हाला दिलेत. मग कार्टेशियन इक्वेशन कसं येणार? एक्स मायनस x1 चला ह्याला आपण x1 म्हणूया आपण. त्याला x2 म्हणूया. दॅट अपॉन x2 मायनस x1 डायरेक्शन रेशोज आहेत ते. त्याच्यातून हे मायनस करा इथं लिहायचे आहेत. म्हणजे काय येणार? y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 झेड मायनस Z1 अपॉन Z2 मायनस Z1 हे झालं कार्टेशियन इक्वेशन. दॅट इक्वल्स टू लॅम्बडा म्हणा. ह्या एक बघा x1 y1 Z1 माहिती आहे. दोघांचा सबट्रॅक्शन माहिती आहे. उरलं कोण x y z. तर काय करायचं की तुम्हाला ना ओरिजिन मधून पास होते की नाही बघायचंय. मग तुम्ही काय करायचं सेपरेटली याच्यात x ची व्हॅल्यू 0 टाकायची आणि काय व्हॅल्यू होते बघायची. ओके y ची व्हॅल्यू 0 टाकायची आणि तिन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या तर पासिंग थ्रू ओरिजिन. नाही आल्या तर डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन हे लक्षात घ्या. मग आता मी सांगतो बाळानो अल्फा दिले बेटा गॅमा काय फॉर्म्युला कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल्स टू 1. आता हे बोर्डचा पेपर आहे बरं का पण म्हणजे ब्लर आलाय. विचारले शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन लाईन कसं काढणार? स्टेप 1 A1 बार नंतर A2 बार नंतर A2 बार मायनस A1 बार नंतर B1 बार क्रॉस B2 बार आणि शॉर्टेज डिस्टन्स काढताना मात्र A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार पण डिवायडेड बाय आहे बरं का रे बाळांनो. ते इंटरसेक्टिंगला आपण हे घेतलं होतं मगाचपासून. ओके आणि हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. हे मिळेल शॉर्टेज डिस्टन्स. लेंदी आहे लेंदी मी तुम्हाला सांगतो. हे परत तेच हे परपेंडिक्युलर टू आहे. कसं सोपं आहे बघा. हा तुमचा A1 B1 C1 इकडे तुमचा A2 B2 C2. मग परपेंडिक्युलर असेल तर काय कंडिशन? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0. पण जर पॅरलल असेल तर काय? A1 अपॉन A2 दॅट इक्वल्स टू B1 अपॉन B2 आणि दॅट इक्वल्स टू C1 अपॉन C2. मग A1 कोण आहे तुमचा 3. A2 कोण आहे? A2 कोण आहे? K. मग 3K लिहू का? 3K. 4 तिकडे कोण आहे? 3 12. इथं बाळांनो 0 समजू नका. 1 आहे तो. 1 इंटू K मायनस 1 म्हणजे मला K मायनस 1 दॅट इक्वल्स टू 0. मग हे मला 4K मिळालंय दॅट इक्वल्स टू मायनस 11 होईल ना रे बाळांनो. प्लस 12त नाही गेले की 11 ते मायनस होणार. मग मायनस 11/4 आन्सर मिळालं. मग आता मला सांगायचंय तुम्हाला की मी हा टॉपिक इथे थांबवतोय आता. तुम्हाला फक्त लाईन करायचंय. तास 2 तास 1.5 तास वेळ घ्या. नंतर प्लेन बी घेणार आहे बरं का बाळांनो आणि तुम्ही कन्क्लुजनला या ना कन्क्लुजन. शॉर्टेज डिस्टन्स त्याच्यानंतर लाईन्स आर इंटरसेक्टिंग बरोबर आहे. फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बरोबर आहे. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स फुट ऑफ एवढंच आहे. बाकी काही नाही. फॉर्म्युलेचे एकदा रिवाइज करा. ही मगाशी नाही का मी तुम्हाला सांगितलं बघा. हे स्टेप्स नुसत्या ना त्याच स्टेप्स आहेत लक्षात घ्या. ओके. मग करा सगळं व्यवस्थित. नक्की करा. ऑल द बेस्ट.